वजन कमी करण्यासाठी लहान लहान टिप्स सांगतो. सकाळी उठल्यापासून किमान किमान म्हणतोय 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. म्हणजे दर 1 तासाला 1 ग्लास होत्या. एकदम जास्त पाणी चांगला म्हणून एकदम पण एका वेळेला प्यायचं नाही. दिवसभरामध्ये बेकरीचं, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम ज्यांना चांगलं वजन कमी करायचं त्यांनी टाळा म्हणतोय. बंदच केलं पाहिजे असं काय नाही, पण जास्त वजन 15 किलो, 20 किलो, 25 किलो वजन कमी करायचं जर टार्गेट गोल असेल तर हे बंद केलं पाहिजे. रात्रीचं जेवण 7च्या आत करा, शक्य असेल तर. नसेल तर रात्री जर तुम्हाला उशिरा होत असेल घरी यायला तर त्यावेळेला फक्त हलका आहार घ्यायचा आहे, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त. महिलांनी म्हणतोय बऱ्याच वेळा काय होऊन जातं की त्यांना हालचाली कमी करा. सकाळी काय काय महिला व्यायाम करतात पण नंतर त्यांची हालचाली होत नाहीत. बऱ्याच महिलांचे फोन येतात, मग अर्चना पण येतात, बघितला मी. पण लक्षात ठेवा त्यांनी सुद्धा दर 1 तासानंतर काहीतरी हालचाली करायच्या आहेत. आपण काय म्हणतो काम करतोय पण त्या हालचालीचं होतं का काम ते बघा. प्रत्येक 1 तासानंतर लहान लहान ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. मग जंप करा, साईड बेंडिंग करा, काही पण करा, पण दर 1 तासानंतर किमान 1 मिनिटाची हालचाल करा. एकाच ठिकाणी 1 तासापेक्षा जास्त वेळ बसून राहू नका. कुठलेही प्रोडक्ट खायची गरज नाही, सवयी फक्त बदलायच्यात. औषधं प्रोडक्ट खाऊन तात्पुरता रिझल्ट आहे, तेही तुम्हाला घरातलं बंद करायला होतात. भात भाकरी चपाती बंद केल्यावर ऑटोमॅटिक वजन कमी होतंच. तुम्ही प्रोटीन फायबर वाढले 100% रिझल्ट येतोय. मग कशाला औषधं खाऊन पैसे घालवताय? 12 महिने कायमस्वरूपी जर खाणार असेल तर मग खावा, काही गरज नाही. 100% हालचाली करा, कुठलं प्रोडक्ट औषध खायची गरज नाही आहे. हे फक्त पाळा. प्रोटीन कशातून मिळतं, फायबर कशातून मिळतं, ते व्हिडिओ मी बरेच बनवलेत, ते फक्त बघून फॉलो करा. धन्यवाद.